Afternoon all, welcome to the online classroom of production management, planning and control. So in the morning section of theory class, we studied different functions of production, planning and control. So in the practical session, now we will see the first practical, that is the study of production procedure or processes followed in agro processing unit. So which are different processes which are followed while doing production in agro processing unit or any general manufacturing industry. So let's start. So there are different 9 stages of production procedure, or 9 production procedures are there. So first one is forecasting the demand of customers for products and services. Then the next one, in advance preparing a production budget. Then designing a facility layout, specifying the types of machinery equipment, determine production requirement of the raw material, labor and machinery, drawing the appropriate schedule of the production, then confirming shortage or excess of end product, future plans in case of surge of high demand, and setting the rate and scale of production. So these are the standard procedures which are followed in any agro processing unit or any other manufacturing industry. So let's see one by one. So first stage is forecasting demand of the customers for product and services. So in demand forecasting, so first of all we will see what is demand forecasting. Demand forecasting is the process of predicting the future or future sales by using historical sales data to make informed business decision about everything from inventory planning and warehousing needs to running flash sales and मीटिंग कस्टमर्स एक्सपेक्टेशन. म्हणजे डिमांड फोरकास्टिंग हे सर्वात पहिली प्रोसिजर असतं कोणत्याही प्रोडक्शन प्रोसिजरमध्ये. बिकॉज सुरुवातीला मार्केट डिमांड आणि कस्टमरच्या काय गुड्स अँड सर्व्हिसेसविषयी ज्या काही डिमांड्स राहतील, म्हणजे त्या पर्टिक्युलर गुड्सला किती डिमांड राहणार भविष्यामध्ये, हे आधी प्रेडिक्ट केलं जातं की त्यानुसार आपल्याला प्रोडक्शन घ्यावं लागणार. तर पहिली स्टेप असतं फोरकास्टिंग द डिमांड. सर डिमांड फोरकास्टिंग करताना वेगवेगळ्या मेथड वापरल्या जातात. जसं तुम्ही तुमच्या मार्केटिंग सिलेबसमध्ये नक्की शिकले असणार की जसं इकॉनॉमेट्रिक कसं असतं, त्यानंतर जे ट्रेंड्स, जो ट्रेंड्स घेतला जातो म्हणजे जो रिसेंट ट्रेंड असतो तो पाहिला जातो की लास्ट 5 इयरमध्ये कसा ट्रेंड होता, किती डिमांड होती, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आणि त्यावरून आणि एक सर्वे मेथडसुद्धा असतं. त्या सर्वे मेथडमध्ये ओपिनियन पोल घेतलं जातं किंवा डायरेक्ट कन्झ्युमरला कॉन्टॅक्ट करून डिमांड कोणत्या प्रोडक्टविषयी जास्त आहे कमी आहे ह्या सर्व गोष्टी माहीत करून घेतल्या जातात. तर पहिली स्टेप झाली फोरकास्टिंग द डिमांड. देन इन ॲडव्हान्स प्रिपेरिंग प्रोडक्शन बजेट. एक वेळा डिमांड फोरकास्टिंग झाल्यानंतर आपल्याला तो गुड्स आणि सर्व्हिसेससाठी किती बजेट लागणार हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये एक प्रोडक्शन बजेट तयार करावं लागतं. सो वी प्रिपेअर अ प्रोडक्शन बजेट बिकॉज वी गेट द नंबर ऑफ गुड्स दॅट कंपनी एक्सपेक्ट टू सेल इन अ गिवन पिरियड. म्हणजे आपल्या कंपनीला किंवा त्या पर्टिक्युलर ॲग्रो प्रोसेसिंग युनिटला किती वस्तू आपल्याला विकायच्या आहेत येणाऱ्या सीझनमध्ये, ह्या गोष्टीचं बजेट तयार केलं जातं ॲडव्हान्समध्ये. तर बजेट तयार केल्यानंतर जनरली हा बजेट जो असतो हा वार्षिकसुद्धा असतो, क्वार्टरलीसुद्धा करतात आणि जनरली मंथलीसुद्धा करतात. कारण ॲग्रो प्रोसेसिंग युनिट म्हटलं की मेनली डिमांड राहणार फार्मरकडून. तर फार्मरकडून डिमांड कधी राहणार की जेव्हा सोईंग सीझन राहणार. सोईंग सीझनमध्ये जास्तीत जास्त डिमांड राहतं. तर मंथ वाईज त्यांना तो बजेट तयार करावा लागतो. तर त्यामध्ये त्या बजेट केल्यामुळे काय फायदे होणार. सो इट विल कंट्रोल फायनान्सेस ऑफ बिझनेस. देन इट विल इन्श्युअर दॅट द बिझनेस कॅन फंड इट्स करंट कमिटमेंट. म्हणजे ज्या कमिटमेंट बिझनेसने केलेल्या आहे की आपल्याला भविष्यात ह्या गोष्टी करायच्या आहेत, ह्या परिपूर्ण होणार की नाही हे आपण त्या बजेटमध्ये सांगू शकतो. देन इट इनेबल्स बिझनेस टू मीट्स इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड मेक कॉन्फिडंट फायनान्शियल डिसिजन. म्हणजे जे कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे पूर्ण करण्याकरिता आणि जे फायनान्शियल डिसिजन घेतले जातील हे त्या प्रोडक्शन बजेटवर डिपेंड असतं. देन इट मेक शुअर दॅट द बिझनेस हॅज मनी फॉर द फ्युचर प्रोजेक्ट.
जो ॲडव्हान्समध्ये प्रोडक्शन किंवा प्रोजेक्टचा बजेट तयार केला जातो, प्रोडक्शन बजेट तयार केला जातो, की तो दाखवतो की भविष्यामध्ये कंपनीकडे किती पैसा शिल्लक राहणार आहे, म्हणजे किती कॅपिटल शिल्लक राहणार आहे की हा बजेट केल्यानंतर. तर हे झालं बजेट तयार करणं. सुरुवातीला डिमांड फोरकास्टिंग केली, त्यानंतर बजेट प्रिपेअर केलं. So third step is designing facility layout. An effective facility layout ensures that there is a smooth and steady flow of production material, equipment, manpower at minimum cost. So why designing facility layout is important? Because designing facility is decided according to the product, which product company is manufacturing. So there are different types of facility layout which we will discuss in the special practical. We have a special practical on design on facility layout. So there are different layout like fixed position layout, process layout, procedure layout. So for example, if we take an example of manufacturing of aeroplane, where the aeroplanes are manufactured, so there are heavy materials or heavy raw materials or parts are there. So the manufacturing of aeroplane is generally done इन फिक्स पोझिशन लेआउट. कारण सर्व गोष्टी ह्या बल्की असतात, त्यामुळे सर्व गोष्टी एका ठिकाणी आणून असेंबल कराव्या लागतात. म्हणून एक फिक्स पोझिशन लेआउट असतं की तिथं सर्व गोष्टी असेंबल करतात. तर आपण हे डिफरंट लेआउट्स ज्या ते नंतर प्रॅक्टिकलमध्ये पुन्हा पाहणारच आहोत. तर डिझायनिंग फॅसिलिटी लेआउट, सुरुवातीला फोरकास्टिंग केली, देन प्रोडक्शन बजेट तयार केलं, आणि प्रोडक्शन बजेट एक वेळा सँक्शन झालं फायनान्स डिपार्टमेंटकडून की मग डिझायनिंग लेआउट, आपल्याला कोणतं प्रोडक्ट तयार करायचं आहे त्यासाठी. सो डिझाईन फॅसिलिटी लेआउट विल प्रोव्हाइड ऑप्टिमम स्पेस टू ऑर्गनाइज इक्विपमेंट अँड फॅसिलिटी मूवमेंट. इट विल प्रमोट ऑर्डर इन प्रोडक्शन टुवर्ड अ सिंगल ऑब्जेक्टिव्ह. इट विल रिड्यूस द मूवमेंट ऑफ वर्कर्स, रॉ मटेरियल अँड इक्विपमेंट. कारण सर्व गोष्टी आपल्याला कसा प्रोडक्ट तयार करायचा आहे त्या ठिकाणी अवेलेबल राहणार फॅसिलिटी लेआउट डिझाईन केल्यानंतर. त्यामुळे इट विल रिड्यूस द मूवमेंट ऑफ वर्कर अँड रॉ मटेरियल. To facilitate extension or changes in the layout to accommodate new product or technology upgradation, then it will increase production capacity of the organization. जर फॅसिलिटी लेआउटची डिझाईन ही प्रॉपर असली तर इट विल अल्टिमेटली इन्क्रीज द प्रोडक्शन कॅपॅसिटी. कारण सर्व गोष्टी जर रॉ मटेरियल आणि वर्कर्स वेगवेगळ्या ठिकाणी असणार तर मॅन्युफॅक्चरिंगला थोडा वेळ लागणार. पण तेच जर फॅसिलिटी लेआउट व्यवस्थित डिझाईन केलेलं असणार तर सर्व गोष्टी ज्या जागी पाहिजे त्या जागी जर अवेलेबल झाल्या तर प्रोडक्शन नक्कीच वाढणार आणि प्रोडक्टिव्हिटी वाढणार. देन द नेक्स्ट स्टेप इज स्पेसिफाईंग द टाईप्स ऑफ मशीन अँड इक्विपमेंट. सो इन दिस स्टेप मशीन्स अँड इक्विपमेंट्स आर स्पेसिफाईड बाय विच इट इज डिसाइडेड दॅट विच काइंड ऑफ जॉब टू बी अलॉटेड टू विच मशीन. सिम्पल की आपण एक वेळा फोरकास्टिंग आणि प्रोडक्शन बजेट तयार केल्यानंतर ज्या फॅसिलिटी लेआउटसुद्धा डिझाईन झालं, म्हणजे आता तिथे वर्कर्स आहेत आणि मशिनरीसुद्धा आहेत. तर कोणत्या वर्करला कोणता जॉब द्यायचा आहे, कोणत्या मशीनवर कोणता टास्क परफॉर्म करायचा आहे, हे सर्व आता स्पेसिफाय केलं जातं की या मशीनमध्ये हा वर्क किंवा हा टास्क केला जाणार. देन फिफ्थ स्टेज इज डिटरमाइन प्रोडक्शन रिक्वायरमेंट ऑफ रॉ मटेरियल, लेबर अँड मशिनरी. आता मशीन आणि ह्युमन लेबर हे सर्व रेडी आहेत. तर त्यानंतर आता ते पर्टिक्युलर गुड्स और सर्व्हिस तयार करण्याकरिता किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी कोणतं रॉ मटेरियल लागणार, किती लेबर लागणार, किती मशिनरी लागणार हे निश्चित केलं जातं. सो ह्युमन रिसोर्स डिटरमाइन द नंबर ऑफ स्टाफ दॅट विल बी इन्वॉल्व्ड इन ईच फेज ऑफ प्रोडक्शन प्रोसेस, देअर अवेबिलिटी अँड द कॉस्ट, मेक शुअर देअर टाईम इज वेल युटिलाइज्ड. म्हणजे त्या एखादा ह्युमन रिसोर्स आहे, एखादा वर्कर आहे, तर त्याला पर्टिक्युलर टास्क कोणता दिला जाणार, किती वेळपर्यंत दिला जाणार आणि तर किती इफिशियंटली त्याचं वर्क करणार हे डिटरमाइन केलं जातं. देन मशिनरी आणि इक्विपमेंटच्या बाबतीत सांगायचं झालं, सो आयडेंटिफाय द मशीन्स निडेड टू देअर अवेबिलिटी इन्क्लुडिंग एनी मेंटेनन्स और रिप्लेसमेंट दॅट मे बी निडेड. म्हणजे एक वेळा वर्क सुरू असताना कोणत्या मशिनरीला किती मेंटेनन्स लागणार किंवा काय लागणार हे सुद्धा निश्चित केलं जातं. देन रॉ मटेरियल, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द मटेरियल निडेड व्हाईल प्रोडक्शन. म्हणजे कोणतं रॉ मटेरियल प्रोडक्ट घेताना लागणार याची सर्व एक लिस्ट तयार केलं जातं. देन इन्व्हेंटरी, इट इज इम्पॉर्टंट दॅट यू कन्सिडर हाऊ टू ऑप्टिमाइज
इन्व्हेंटरी, म्हणजे जे काही इन्व्हेंटरी त्या प्रोडक्शन प्रोसेसच्या दरम्यान लागणार हे सर्व ऑप्टिमाइज केलं जातं की आपल्याला किती लागणार, कोणत्या वेळी कोणती इन्व्हेंटरी लागणार, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात की किती इन्व्हेंटरी आहे आणि आपल्याला किती प्रोडक्शन घ्यायचं आहे. ओके. देन ड्रॉईंग द ॲप्रोप्रिएट शेड्यूल ऑफ प्रोडक्शन. जसं आपण प्रोडक्शन फंक्शन्स पाहिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा शेड्युलिंग हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. बिकॉज व्हाईल टेकिंग प्रोडक्शन अ पर्टिक्युलर जॉब इज गिवन टू अ पर्टिक्युलर मशीन अँड एव्हरी मशीन इज बिझी इन डुईंग पर्टिक्युलर टास्क. सो प्रत्येक मशीनला एक इन टाईम असतो आणि आउट टाईम असतो, ते आपण नंतर शिकणार आहोत इन टाईम आउट टाईम काय असतं. तर इन टाईममध्ये एखादा पर्टिक्युलर टास्क सुरू होतो आणि आउट टाईममध्ये तो संपतो. तर कोणत्या टाईमला कोणता टास्क सुरू होणार आणि बंद होणार हे डिटरमाइन केलं जातं की ॲप्रोप्रिएट शेड्यूलमध्ये. सो शेड्यूलिंग इज द प्रोसेस ऑफ अरेंजिंग, कंट्रोलिंग, ऑप्टिमायझिंग वर्क अँड वर्कलोड्स in production process or manufacturing processes. Scheduling used to allocate plant and machinery resources, human resources, plant production process and purchase material. ह्या सर्व गोष्टी शेड्यूल केल्या जातात. देन कन्फर्मिंग शॉर्टेज अँड ऑर एनी एक्सेस ऑफ द एंड प्रोडक्ट. तर आता आपण फायनली सर्व फिनिश्ड गुड्स तयार झालेले आहेत ॲग्रो प्रोसेसिंग युनिटमध्ये. म्हणजे सुरुवातीला आपण काय केलं होतं, डिमांड फोरकास्टिंग केली. डिमांड फोरकास्टिंगनंतर बजेट तयार केलं. बजेट तयार केल्याच्या नंतर आपण कोणत्या कामाला किंवा कोणत्या पर्टिक्युलर टास्कला किती वेळ लागणार, कोणतं रॉ मटेरियल लागणार, किती ह्युमन लेबर लागणार, ह्या सर्व गोष्टी निश्चित केल्या. आणि कोणत्या मशीनने कोणता टास्क करायचा आहे हे सुद्धा झालं आणि शेड्युलिंगसुद्धा झालं. त्यानंतर जो फायनल प्रोडक्ट तयार झाला, फायनल प्रोडक्ट तयार केल्यानंतर कोणत्या गोष्टीचं शॉर्टेज आपल्याला झालं किंवा एक्सेस गोष्टी कोणत्या तयार झाल्या. म्हणजे डिमांड फोरकास्टिंगमध्ये आपण निश्चित केलं होतं की आपल्याला 100 प्रोडक्ट्स और 100 युनिट्स तयार करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल सांगत आहे 100 युनिट्स तयार करायचे आहेत आणि ते तयार करताना जर इन्व्हेंटरी कमी पडली किंवा रॉ मटेरियल कमी पडलं तर किती रॉ मटेरियल कमी पडलं हे लक्षात घेतलं जाणार. किंवा प्रोडक्शन आपल्याला 100 घ्यायचं होतं आणि 120 प्रोडक्ट तयार केले तर एक्सेस किती प्रोडक्शन झालं हे सुद्धा पाहिलं जाणार. हे सुद्धा एक प्रोडक्शन प्रोसिजर आहे की आपण किती फोरकास्ट केलं होतं की आपल्याला किती प्रोडक्शन घ्यायचं आहे आणि किती झालेलं आहे. देन फ्युचर प्लॅन्स आर ड्रॉन फॉर एनी सडन सर्ज इन द डिमांड फॉर प्रोडक्ट. म्हणजे भविष्यामध्ये जर कधी डिमांड अचानक वाढली तर कंपनी स्वतः किंवा ऑर्गनायझेशन रेडी असली पाहिजे की आपल्याला प्रोडक्शन कॅपॅसिटी कशी वाढवता येणार वेळेवर. जसं की आता समर सीझनमध्ये जेव्हा सोईंग सीझन असतो तेव्हा जास्तीत जास्त डिमांड असतं फार्मरकडून सीड्स, मशिनरी अँड एव्हरीथिंग अबाउट द ॲग्रो प्रोसेसिंग युनिट. ह्या सर्व ॲग्रिकल्चरच्या ज्या गोष्टी असतात ह्याचे डिमांड जास्त असतं. तर त्यावेळी मार्च आणि एप्रिल मंथमध्ये प्रोडक्शन कसं वाढवायचं हे त्या कंपनीला ठरवावं लागतं. त्यासाठी फ्युचर प्लॅन तयार करावं लागतात. हाऊ मेनी न्यू कस्टमर्स डू यू गेन ईच इयर. म्हणजे दरवर्षी किती कस्टमर आपण नवीन कस्टमर आपल्या कंपनीचे वाढणार. त्यानंतर हाऊ मेनी कस्टमर्स डू यू लूज ईच इयर. किती कस्टमर्स आपले कमी होतात. देन व्हॉट इज द ॲव्हरेज लेवल ऑफ सेल्सची काय लेवल आहे, कोणत्या मंथमध्ये किंवा कोणत्या क्वार्टरमध्ये किती लेवल राहतं. देन आर देअर पर्टिक्युलर मंथ व्हेअर यू ॲक्वायर ऑर लूज कस्टमर्स दॅन युज्युअल. म्हणजे असे कोणते वर्षात महिने राहतात की ज्यामध्ये आपले कस्टमर वाढतात किंवा कमी होतात. जनरली जो सोविंग सीझन राहतो आपला खरीपचा त्या सीझनमध्ये कस्टमर्स वाढतात, कमी पण होऊ शकतात पण कस्टमर्स जनरली त्या मंथमध्ये वाढतात. अँड ड्युरिंग द विंटर जॅन अँड फेब देर आर लेस कस्टमर इन नंबर as compared to the summer season. So for that future plans are made. Then the next is setting a rate and scale of production. आपल्याला किती रेटवर आणि काय स्केलवर प्रोडक्शन घ्यायचं आहे हे महत्त्वाचं असतं. कारण आपण सुरुवातीला डिमांड फोरकास्ट केली, त्यानंतर सर्व टास्क परफॉर्म केले, बजेट तयार केलं, बजेटनंतर शेड्यूल तयार केलं, शेड्यूलनंतर प्रोसेसिंग केली आणि प्रोसेसिंगनंतर आपल्याला माहीत पडलं की किती गुड्स आपण जास्त तयार केलेले आहेत किंवा किती गुड्स कमी झालेले आहेत किंवा किती रॉ मटेरियल आपल्याला कमी लागलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी निश्चित केल्यानंतर शेवटी की आपल्याला नेमकं किती रेट प्रोडक्शनचा लागणार आणि काय स्केल लागणार आता हे निश्चित केलं जातं. आणि हे निश्चित केल्यानंतर प्रोडक्शन पुन्हा नेक्स्ट सीझनमध्ये घेतलं जातं. सो इन दिस स्टेप रेट अँड स्केल ऑफ प्रोडक्शन इज सेटअप विच इज निडेड टू बी ब्रोकन इंटू रिअलिस्टिक टाईम पिरियड्स अँड शेड्युलिंग. म्हणजे कोणत्या वेळेत किती काम केलं जाणार किंवा काय रेट राहणार, काय स्केल राहणार प्रोडक्शनची हे निश्चित केलं जातं.
So the job needs to be done in amount of time provided so that the production can move to the next step. म्हणजे प्रोडक्शन नेक्स्ट स्टेपमध्ये किंवा नेक्स्ट सीझनमध्ये म्हणा आपल्याला काय किती स्केलवर घ्यायचं आणि किती रेटनं घ्यायचं आहे हे निश्चित केलं जातं. कारण आपण तिथे माहीत करून घेतो की आपला अभ्यास झालेला असतो की आपले किती कस्टमर दरवर्षी वाढतात, किती कमी होतात, कोणत्या सीझनमध्ये पीक सीझन असतो, कोणता लॅग सीझन असतो. ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर प्रोडक्शनचं एक प्लॅनिंग तयार केलं जातं. आणि अशा प्रकारे आपण आज पाहिलं की पहिलं प्रॅक्टिकलमध्ये की प्रोडक्शन प्रोसिजर्स कोणत्या कोणत्या असतात. सुरुवातीला प्रोसिजर केल्या जातात आणि त्या प्रोसिजर वाईज प्रोडक्शन घेतलं जातं. तर आपण कोणत्या कोणत्या प्रोसिजर पाहिल्या आपण सुरुवातीपासून सांगूया आता. की सर्वात पहिले पाहिली आपण फोरकास्टिंग ऑफ डिमांड, देन प्रोडक्शन बजेट तयार केलं, देन डिझायनिंग द फॅसिलिटी लेआउट, स्पेसिफाईंग द मशीन्स अँड इक्विपमेंट, डिटरमाइनिंग द प्रोडक्शन रिक्वायरमेंट, then drawing appropriate schedule of the production, confirming shortage or excess of end product, then future plans are drawn for any sudden surge in the demand, then setting up rate and scale of production. तर ह्या होत्या प्रोडक्शन प्रोसिजर्स. आणि या प्रोडक्शन प्रोसिजर्स झाल्यानंतर मी हे डिटेलमध्ये पूर्ण प्रॅक्टिकल एका PDF फॉर्मॅटमध्ये घेणार आणि आज किंवा उद्याला मी तुम्हाला फॉरवर्ड करणार. ते तुम्ही प्रॅक्टिकल प्रोडक्शन मॅनेजमेंट प्लॅनिंग अँड कंट्रोलच्या मॅन्युअलमध्ये ॲज अ फर्स्ट प्रॅक्टिकल तुम्ही लिहून घ्या. सो इनफ फॉर द टुडेज प्रॅक्टिकल सेशन. सो थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.